भारतीय राजकारणात एक शब्द कायम चर्चेत असतो, रिसॉर्ट पॉलिटिक्स। जेव्हा एखाद्या राज्यात सत्ता पालटाची किंवा सरकार वाचवण्याची वेळ येते तेव्हा आमदारांना अज्ञात ठिकाणी आलिशान रिसॉर्टमध्ये हलवलं जातं। त्याच धर्तीवर तमिळनाडूच्या राजकारणात सध्या सुरू असलेला सत्ता संघर्ष आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स पुन्हा चर्चेत येत आहे। विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या रस्सीखेचीत आता आमदारांची पळवापळवी आणि रिसॉर्टमध्ये त्यांची रवानगी या घटनांनी राजकीय वातावरण तापलंय। तमिळनाडूमध्ये नेमकं काय घडतं याचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तमिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल हे नुकतेच जाहीर झाले आहेत। अभिनेता विजय याच्या तमिळगा वेट्री कळघम म्हणजेच टीव्हीके या नव्यानं स्थापन झालेल्या पक्षानं राज्यात सगळ्यांना धक्का दिलाय। 234 जागांपैकी 108 जागा जिंकून टीव्हीके सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय। मात्र बहुमताचा आकडा 118 आहे आणि हा आकडा गाठण्यासाठी त्यांना आणखी 10 आमदारांची गरज आहे। यातच डीएमके 59 जागांवर दुसऱ्या स्थानावर आहे, तर एआयएडीएमके 47 जागांसह तिसऱ्या स्थानावर आहे। बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आमदारांची संख्या ही कमी पडत असल्यानं तमिळनाडूमध्ये आता रिसॉर्ट पॉलिटिक्सला सुरुवात झाल्याचं बघायला मिळतंय। सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ टिकवून ठेवण्यासाठी आणि आमदारांची पळवापळवी टाळण्यासाठी टीव्हीके पक्षानं आपल्या नवनिर्वाचित 108 आमदारांना महाबलीपुरम जवळच्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले। धक्कादायक बाब म्हणजे काय, तर एआयएडीएमकेच्या 28 आमदारांचा एक गट सुद्धा पदुच्चेरीला पोहोचलाय अशी बातमी मिळतेय। पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि असंतोषामुळे हे आमदार पदुच्चेरीमध्ये दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान टीव्हीकेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं आपले 5 आमदार देण्याचे जाहीर केले। त्यामुळे टीव्हीके आणि काँग्रेसचे एकूण संख्याबळ 113 वर पोहोचले, तरीही त्यांना अजून 5 आमदारांची गरज आहे। अभिनेता थलपती विजय याने राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा केलाय, पण 118चं बहुमत मिळवण्यासाठी टीव्हीकेला तारेवरची कसरत करावी लागते। टीव्हीकेनं त्यांच्या 108 आमदारांना चेंगलपट्टूच्या एका हॉटेलमध्ये थांबवलंय। त्यांना सत्ता स्थापनेसाठी 118 आमदारांची गरज आहे आणि त्यामुळे राज्यात घोडेबाजाराची दाट शक्यता आहे। आमदारांना सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष प्रयत्न करत आहेत। त्यात एआयएडीएमकेच्या पक्षात फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। तमिळनाडूमध्ये आता या रिसॉर्ट पॉलिटिक्सला त्यामुळे वेग आलाय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एआयएडीएमकेचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार पक्षप्रमुख के पलानीस्वामी यांचे निकटवर्तीय सी.व्ही. षणमुगन यांनी पदुच्चेरी येथे एका हॉटेलमध्ये 20 खोल्या बुक केल्यात। पक्षाकडून सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण वाटाघाटींच्या काळात आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याच्या उद्देशानं अनेक आमदार आधीच खरं तर पदुच्चेरी इथं पोहोचलेत, तर काही जण हे इतर वाटेवर असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। दुसरीकडे एआयएडीएमकेचे सरचिटणीस के पलानीस्वामी यांनी टीव्हीकेला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा द्यायला नकार दिलाय। मात्र एआयएडीएमकेच्याच काही आमदारांनी, सुमारे 30 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली अशी चर्चा होतीये। त्यामुळे एआयएडीएमके फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते। याच वेळी राज्याच्या राज्यपालांनी टीव्हीकेचे अध्यक्ष विजय यांना बहुमताचं संख्याबळ असलेल्या 118 आमदारांची पाठिंब्याची पत्र सादर करायला सांगितलंय। यापूर्वी माजी मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या डीएमके पक्षानं एआयएडीएमके सोबत आघाडी करून सरकार स्थापन करण्याची शक्यता फेटाळून लावत विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय सुद्धा घेतलाय। हे सगळं राजकीय नाट्य तमिळनाडूमध्ये सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता निर्माण करतंय। आमदारांची पळवापळवी आणि सोबतच रिसॉर्ट राजकारण हे भारतीय लोकशाहीला आव्हान देत असल्याचं अनेकदा दिसून आलंय। आगामी काळात तमिळनाडूमध्ये कोण सत्ता स्थापन करणार आणि कोणत्या समीकरणात बसून हे सरकार स्थापन होणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे। या राजकीय घडामोडींवर तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।